माय गॉड गाईज, लास्टचे 10 मिनिटमध्ये चेंज प्लॅन केला आणि दुसऱ्या बीचवर आलो बाजूलाच. 10 मिनिट लागले, बट तुम्ही व्ह्यू बघू शकता. संज गाईज वर्थ इट आहे गाईज. फायनली गोवामध्ये सनसेट दिसला आफ्टर 3 days. गोवामध्ये आज सनसेट दिसला आहे. आणि हा बीच आहे ना फुल शांत आहे, इथं कोणच नाही जास्त, फक्त थोडीशी लोक आहेत. संज त्या बाजूला बघ किती लोक आहेत, बघू शकता तुम्ही. हे आहे ना मधीत आहे आणि इथं कोणच नाही. सो गायज हा आपला आउटफिट आहे. आय डोंट नो, काले काले दिसतो इकडे इकडे. हा भाई साहब काले काले दिसतं गायज, इट्स ओके. बट आता फोटो काढणार आपण. फायनली सनसेट दिसलाय गायज. बघा याच्यावर शेल पण आहेत छोटे छोटे सर्व बेलियम बेटाल बीच. आय डोंट नो बेटल बीच. माझी ड्रेसिंग चांगले नाही आवडत आहे मला, चेंज करायची आहे होते. कालच्या ड्रेसिंग पासून आजची ड्रेसिंग कम्पेअर नको करू. इट्स युअर चॉईस, यू हॅव चूज दिस ड्रेस. इट शुड बी ब्युटिफुल. मस्त दिसते मस्त दिसते गाइस. बाय बाय, वी आर एन्जॉयिंग गाइस. बाबा ये फोन में स्टाइल पाणी बघा किती क्लिअर आहे कसं. गाइस आता आमचा प्लॅन आहे पाण्यामध्ये भिजायचा. आय डोंट नो, आता वाजलेत आहे की 6:30. संज वेअर आर यू गोइंग? गाइस पाणी बघा तुम्ही किती क्लिअर आहे. हे बघा किती क्लिअर पाणी आहे, पाय दिसतात. हे बघा आता आपण समुद्राच्या आतमध्ये चाललो. हा बीच खूप सुंदर आहे गाइस आणि इथं कोण लोक पण नाहीत जास्त. सो ब्युटिफुल, जस्ट लाईक यू पीपल. 5 मिनिटं पण नाही झाले आणि लाईफ गार्ड येऊन आम्हाला बाहेर काढतोय. कसं वाटते तुला संजीवनी? संजीवनीचा काय ड्रीम होता समुद्रामध्ये भिजायचा. हा तर गाईज आम्ही या बीचवर चाललेलो आहोत कारण आता झाली आहे रात्र आणि माझी ड्रेसिंग खूप घटिया वाटत आहे मला, म्हणून मी चेंज करायला चालले. आणि ऋतिक चांगला दिसत होता. ॲज ऑलवेज गाइस. ही कुठली मिट्टी आहे रे? वाळू आहे ती. कुठली मिट्टी काय? कुठली वाळू आहे? बीचची वाळू होय. काय रस्ता पुढे ठेवा गाईज म्हणजे चपलाने बघा काय पण बोलतोय. काय पण हे काय रस्ता दिसता स्कूटीवर पुढे ठेवावं लागेल. आता बीच वरून सनसेट बघून आल्यानंतर आपला अचानक भयानक प्लॅन झालाय स्विमिंग पूल मध्ये जाण्याचा. हसतेस काय? तुझा पण प्लॅन आहे. तर गाईज अचानक भयानक प्लॅन झालाय स्विमिंग पूल मध्ये जाऊ आपण. लेट्स गो. यूज करायला पाहिजे ना भेटलाय तर, म्हणून आपण जाणार आहोत. तर आता आपण स्विमिंग पूल मध्ये चाललेलो आहोत. लेट्स गो टू द स्विमिंग पूल. तर आता गाईज आपण चाललो आहोत स्विमिंग पूल मध्ये. ती लाईट येते पूर्ण. लेट्स गो टू दी स्विमिंग पूल. खूप छान आहे हा रेस्टॉरंट गाईज, एक नंबर दिसतो रेस्टॉरंट. तर गाईज मित्रांनो रात्री पूलमध्ये आलो आहोत गाईज आपण. असं मग तुला पण दाखव. गुड मॉर्निंग गाईज, टुडे इज द डे 4 आणि आज आपण जाणार आहोत. कुठे जाणार आहोत? बटरफ्लाय बीच, काबो दे रामा, कोला बीचवर. तर आता जस्ट मॉर्निंगला कॉफी वॉफी वाटते. ब्रेकफास्ट करणार आहोत. तर इथे सॉन्ग चालू असल्यामुळे मला व्हॉइस रेकॉर्डिंग द्यावी लागते आणि आम्ही इथे नाश्ता करायला गेलेलो सकाळी. गाईज आज लास्टचा दिवस आहे आणि आज आपण जाणार आहोत बटरफ्लाय बीच, काबो दे रामा आणि कोला बीचला. आम्ही बेकारवाली राईड करून एक पण नाही शूट केला. नाही आता गाईज आम्ही बेकारवाली राईड करून तुम्हाला जाताना रस्ता दाखवू. आम्ही येताना रस्ता शूट नाही केला. आम्ही एवढी बेकार राईड केले ना आणि एवढा डेंजर रस्ता होता.
आता आम्ही बटरफ्लाय बीचवर आलेलो आहोत आणि जाम डेंजर रस्ता होता जाम. आणि ऋतिक तर प्रो झालेला आहे. काय झालं आहे? स्कूटी चालवण्यात प्रो झालेला आहे. प्रो नाही, तो लास्टचा खड्डा जाम डेंजर होता. घे ना पुढे राहा. तू मागं गाईज, गोवा बियॉन्ड बीचेस करायचा होता. आम्ही बटरफ्लाय बीच चूज केला आहे आणि त्याची एवढी डेंजर ट्रेकिंग आहे. ट्रेकिंग तर सिम्पल आहे, पण गाडी जी आम्ही आतमध्ये आणली ना 2 किलोमीटर, खूप डेंजर रस्ता होता. 2 किलोमीटरचा आहे ना, खूप खड्डे होते. मी कशी स्कूटी आणली मला माहिती. आता जाताना काय होईल काय माहिती नाही. बीचवर चालत गाईज एवढ्या याच्यातून. गाईज हा बघा रस्ता आहे याचा. जास्त ट्रेकिंग नाही आहे, बट म्हणजे ट्रेकिंग आहे, पण आम्ही स्कूटी आतमध्ये आणली आहे. जाम रिस्कवर स्कूटी आणली आहे ॲक्च्युली. बघूया आता. हा रस्ता बघा गाईज. कोणी शोधलाय बटरफ्लाय बीच माहिती नाही गाईज. डेंजर रस्ता आहे खूप. भीती वाटत होती. असं वाटत होता हिडन जेम शोधायच्या चक्करमध्ये आम्हीच हिडन ना हो. खूप डेंजर आहे. तो गाईज फायनली संजीवनीचा ड्रीम बीच होता बटरफ्लाय बीच. आपण तिकडं पोचलो आहोत. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. इट इज टोटली सराउंडेड विथ ट्रीज अँड इकडं पण संजय मस्त फोटो येतील. हे बघ या बाजूला. अँड आता बीच दाखवतो तुम्हाला. खूप छान आहे गाईज. गाईज फायनली आम्ही पोचलो आहोत बटरफ्लाय बीचला. संजीवनीचा ड्रीम बीच आहे, ड्रीम बीच. आणि आम्ही इथं पोचलो लाईक ड्रीम बीच इन गोवा. शेल्स आहेत बघ. तर काय आम्ही शेल्स कलेक्ट करत आहोत कारण आम्हाला बीच वॉटर घरी न्यायचं आहे. तू पण कर. तुला कुठला एवढा हा शेगली पाहिजे अजून. गाईज हा बघा बाबू शर्मा. हे बघा हा बोटिंग करतोय गाईज. खूप भारी वाटतंय. फाटतंय पण तेवढीच. ही संजीवनी बघा. पाला होशील म्हटलं बंद कर. हो दे ना, मला कुठं जायचंय. मी तिथं बसू का? ते हा आहे बटरफ्लाय बीच. बघू शकता. बोटिंग मध्ये अरे कॉपीराइट कॅबच पडली पाहिजे. टर्टल रॉक. एकदम बेकार रस्ता गाईज, एकदम बेकार. ऑफ रोडिंग गाईज. अजून पुढे जायचं पण बेकार रस्ता. आता काय असतं हे बघा. हेवी रायडर गाईज. डेंजर 0.5 मध्ये ठेव गाईज. रस्ता बघा रस्ता. गाईज आता आपण आलो आहोत आगोंडा फोर्टच्या आगोंडा बीच जवळ. आणि आपण बघा कुठल्या रेस्टॉरंटमध्ये बसलो. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. बीच व्ह्यू. आणि इथे कोणच नाही, जास्त लोकच नाही. आणि खाली पण सँड. यही फायदा है गाइस साउथ गोवा को आने का. बघा किती मस्त वाटतंय. आता आम्ही आलोय कायाकिंग करायला. आता आपण कायाकिंग करायला आलो आहोत.
कोला बीचच्या जवळ मी तिथे जावर येल्लो जॅकेट्स. येस, लेट्स डू इट. कायाकिंग, आता आपण कायाकिंग करायला जाणार. बघा आम्ही मॅचिंग येल्लो घातलं. हा आहे आपला एरिया कायाकिंगचा. इकडे आपण कायाकिंग करणार. गाइस, इट्स टाइम फॉर कायाकिंग. मागे बघा किती कायाकिंग चालू आहे. इकडे बघा गाइस, आता आपण कायाकिंग मध्ये आलो. संजीवनी द कॅप्टन लीड करत आहे आपली बोट. संज ये हे चल बाळा. आपला मार आता राईटला. राईट मार. अरे तिकडे चालू. राईट मार. आता लेफ्ट मार. गाइस, आता आपण दमलो आहोत खूप. चप्पू मारून बघू शकता इथं कायाकिंग करतात सर्व लोक. मस्त आहे एक्सपिरियन्स. फक्त दमाला होतंय ते चप्पू मारून खूप. बघू शकता तुम्ही. रिलॅक्सिंग माहोल आहे गाइज, फुल रिलॅक्सिंग. तर गाइज खूप मजा आली. आता बोट राईड करून खूप मजा येत आहे कायाकिंगला. इथला तुम्ही नजारा पण बघू शकता किती सुंदर आहे. इथे नारळाची झाडं आहेत आणि आम्ही इकडे कायाकिंग करतो. इथं ब्रिज पण आहे. तर आम्ही इथे काबो ते रामाला चाललेलो. गाइज, लुक ॲट दिस ब्युटिफुल बीच. त्याचं नाव आहे काबो दे रामा बीच. बघा गाइज, सह्याद्रीचा शूट इथेच झाला होता गाइज. या बीचवरती आहे की त्या बाजूला झाला तर खूप छान आहे. गाइज, आम्ही काबो ते रामा बीचवर आलेलो आहोत, पण इथे खाली जाऊ नाही शकत कारण इथे खूप भरती आहे आणि प्लस तिथे रॉक्सच दिसत आहेत. तर गाइज आम्ही इथे थांबलेलो आहे. का पाऊस आहे खूप. आणि अजून काय फोटोज काढायला नाही भेटल्यात.